नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाडीबीटी पोर्टल अंतर्गत तुम्ही कोणत्याही योजनेसाठी अर्ज केला असेल, मग ती शेडनेट असो, ट्रॅक्टर असो किंवा कृषी यांत्रिकीकरणच्या कुठल्याही प्रकारची योजना असो, कांदा चाळ असो किंवा इतर कोणत्याही महाडीबीटी पोर्टलवरती ज्या योजनाच राबवल्या जातात त्या अंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल आणि आता तुम्हाला त्या अर्जाची लॉटरी लागल्याचा मेसेज आला असेल, या मेसेजमध्ये तुम्हाला 7 ते 10 दिवसांमध्ये कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले असेल। कागदपत्रे अपलोड केल्यानंतरची पुढची प्रक्रिया काय असते आणि तुमचे अनुदान थेट तुमच्या बँक खात्यामध्ये कसे जमा होईल याची A to Z संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात पाहणार आहोत। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, समजा उदाहरणार्थ तुम्हाला ट्रॅक्टर करता लॉटरी लागली आणि हे अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला आता काही महत्त्वाच्या स्टेप ज्या आहेत त्या पूर्ण कराव्यात लागतील, त्यानंतरच तुम्हाला हे अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये मिळू शकते। तर सर्वात पहिली स्टेप कोटेशन टेस्ट रिपोर्ट डीलर सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे। लॉटरी लागताच तुम्ही लगेच वस्तू म्हणजेच ट्रॅक्टर खरेदी करायला जायची गरज नाही। अनुदानासाठी तुम्हाला पूर्वसंमती मिळणे आवश्यक आहे। त्याकरता तुम्हाला तुमच्या डीलरशी संपर्क साधायचा आहे। तुमच्या जवळच्या किंवा तुम्हाला योग्य वाटणाऱ्या डीलरकडे ट्रॅक्टर किंवा इतर वस्तू घेण्याकरता तुम्हाला जायचे आहे। त्याकरता तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे जे आहे ते डीलरकडून घ्यायचे आहे। त्यामध्ये डीलरकडून त्याचे डीलरचे सर्टिफिकेट, त्यानंतर तुम्ही जे वस्तू घेत आहात, आपण उदाहरणार्थ ट्रॅक्टर घेत आहोत तर ट्रॅक्टरचं कोटेशन, त्यामध्ये वस्तूच्या अंदाजे किंमत लिहिलेली असते आणि त्या वस्तूचा टेस्ट रिपोर्ट, हे डॉक्युमेंट त्यांच्याकडून तुम्हाला घ्यायचे आहे। हे जे आवश्यक डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला महाडीबीटीच्या पोर्टलवरती अपलोड करणे गरजेचं आहे। तिथे तुम्हाला तशा प्रकारचं ऑप्शन आलेलं असतं। हे तुमचे सर्वात पहिले आणि महत्त्वाचे काम आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला तुमचं आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स वगैरे सुद्धा अपलोड करायची असते। कृषी सहाय्यकाकडून तुम्ही जे कागदपत्रे अपलोड केले आहे त्याची पडताळणी केली जाते आणि तुम्हाला पूर्वसंमती दिली जाते। तुमचे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर लगेच पुढील प्रक्रिया सुरू होते। तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट कृषी सहाय्यक यांच्याकडून व्हेरीफाय केले जातात। त्यामध्ये जर काही त्रुटी असेल तर डॉक्युमेंट अपलोड करताना काही चुकीची माहिती अपलोड करण्यात आली असेल किंवा चुकीचं डॉक्युमेंट अपलोड करण्यात आले असेल, अस्पष्ट दिसत असेल तर तुमचे डॉक्युमेंट रिटर्न पाठवले जातात। अशा वेळी तुम्हाला कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून ती त्रुटी म्हणजे जी काही चूक तुमच्या डॉक्युमेंटमध्ये आली आहे ती सुधारणा करायची आहे आणि पुन्हा एकदा नव्याने डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे। त्यानंतर कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यकांच्या पडताळणीनंतर तुमच्या डॉक्युमेंट्सला पूर्वसंमती मिळते, म्हणजे तुमचे डॉक्युमेंट अप्रूव्ह होऊन जाते। त्यानंतर जोपर्यंत तुम्हाला पूर्वसंमती मिळत नाही तोपर्यंत कोणतीही वस्तू खरेदी करायची नाही, कारण पूर्वसंमतीच्या तारखेनंतरच खरेदी केलेल्या जे बिल आहे ते ग्राह्य धरले जाते। म्हणजे आता तुम्हाला तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे तर वस्तूची खरेदी किंवा तुम्हाला जे काम आहे ते सुरू करायचे आहे। पूर्वसंमती मिळाल्यानंतर आता तुम्ही पुढील कार्यवाही करू शकता। यामध्ये तुम्हाला पूर्वसंमती मिळालेल्या योजनेनुसार आता तुम्ही ट्रॅक्टर किंवा इतर कोणतीही जी वस्तू करता लॉटरी लागली असेल ते खरेदी करू शकता, अथवा तुम्हाला करायचे जे काम आहे सपोज ठिबक सिंचन, शेडनेट, तुषार सिंचन असे जे शेतीमधील काम आहे ते सुद्धा तुम्ही सुरू करू शकता। त्यानंतरची चौथी स्टेप, खरेदी केलेले GST बिल तुम्हाला अपलोड करायचे आहे। वस्तू खरेदी केल्यानंतर सपोज तुम्ही ट्रॅक्टर घेतला तर आता सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, तुम्ही ज्या डीलरकडून ही वस्तू घेतली आहे त्यांच्याकडून GST क्रमांकासह व्यवस्थित व्हेरीफाईड असलेले पक्के बिल तुम्हाला घ्यायचे आहे। इथे साधे बिल चालणार नाही, त्याकरता तुम्हाला GST बिलच लागणार आहे। अनुदानासाठी GST बिल असणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही GST बिल अपलोड केले नाही तर तुमचं इथे अनुदान जे आहे ते रिजेक्ट होऊ शकतं। त्यामध्ये तुम्हाला आता हे जे GST बिल तुम्ही घेणार आहात ते त्वरित महाडीबीटी पोर्टलवरती अपलोड करायचे आहे। जोपर्यंत तुम्ही बिल अपलोड करत नाही तोपर्यंत तुमचा अर्ज हा पेंडिंग प्रोसेसमध्येच असतो। त्यानंतर पाचवी स्टेप, अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार। बिल अपलोड झाल्यानंतरची ही प्रक्रिया आहे। बिल अपलोड झाल्यानंतर साधारणपणे 3 ते 6 महिन्यांच्या आत तुम्हाला मंजूर झालेले अनुदान म्हणजे जी सबसिडी आहे ते तुम्हाला डायरेक्टली डीबीटी अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाऊ शकते। यामध्ये काही कालावधी जास्त सुद्धा लागू शकतो। तुमच्या डॉक्युमेंटवर आहे, तुमच्या जे काही पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्ही
कशा प्रकारे डॉक्युमेंट अपलोड करता, त्यामध्ये काही त्रुटी आहे का, यावरून तुम्हाला जे बेनिफिट आहे, जे अनुदान आहे ते खात्यावरती काही महिन्यांचा मागे पुढे कालावधी होऊ शकतो। तर मित्रांनो, ही संपूर्ण प्रक्रिया कागदपत्रे अपलोड करणे, पूर्वसंमती घेणे, खरेदी आणि बिल अपलोड करणे पूर्ण केल्यानंतरच तुमचे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होते। ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांकरता। अशाच नवीन माहितीसह लवकरच भेटूया। या व्यतिरिक्त तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पिन करू शकता, त्याबद्दलचं नक्की सोल्युशन प्रोव्हाइड करेल। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती आणि योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती नेहमीच येत राहते। त्याकरता तुम्हाला आपले चॅनल जे आहे ते सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून येणारा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मी पोहोचू शकेल। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।